हाय हाय फ्रेंड्स. फ्रेंड्स. आजच्या गप्पांमध्ये काय आठवण सांगणार आहेस? आज ना मला म्हणजे ही आठवण मला आईकडनं, ताईकडनं वगैरे कळालेली आहे, ही सांगणार आहे. कारण की मी तर तेव्हा खूप लहान होते, म्हणजे अगदी पाळण्यातलीच होते. आणि ना आमच्या घरी ना असा एक असा जाड लोखंडी पाळणा होता. आणि तो लोखंडी पाळणा असा स्टँडचा नव्हता. आत्ताचे कसे पाळणे आहेत, की स्टँडचा असतो आणि तो खाली बसतो. तर तसे नाही. तो असा वरती अडकवायला लागायचा. 2 हुक आणि मग त्याला तो असा अडकवायचा. आणि तो इतका वजनदार वगैरे असा जाडा असा पाळणा होता ना, की तो कित्येक वर्ष चालायचा. म्हणजे आपल्या घरांमधली छोटी-छोटी मुलं पण त्यामध्ये वाढलेली आहेत. आजूबाजूची वगैरे असे बऱ्याच लोकांनी तो पाळणा वापरलेला असायचा. असा तो जाडा असा लोखंडाचा पाळणा होता. आणि त्या पाळण्यात मला झोपवलं होतं आईने. आणि पाळण्यात असं वरती आणि त्याच्या बाजूलाच असा पलंग होता. त्या पलंगावरती आई आणि ताई, माझी मोठी ताई. अशा त्या दोघीजणी झोपल्या होत्या. झोपल्या होत्या आणि ताई ह्या साईडला होती आणि आई ह्या साईडला होती. आणि त्या दोघी गप्पा मारत होत्या. आणि मध्येच आहे ना, मला जाग आली. मी एकदम छोटी होती. म्हणजे अगदी बाळच ना. तर जाग आली आणि जाग आली मला असं पाय वर करून ते बघण्यात. असं काय वाटलं असेल काय असं म्हणजे लहान बाळ कसं मूव्हमेंट करत असतं ना. कधी एका कुशीवर होतं, कधी असं उठून बसतं. तसं मी असं उठून त्या पाळण्याच्या असं खाली डोकावून बघण्याचं हे करत होते. आणि आईचं चटकन लक्ष गेलं आणि आई म्हणायला लागली, "अगं, अगं, अगं, पोरगी, 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 पोरगी." म्हणजे मी पडेल ना. आणि एक तर तो उंच ना. डायरेक्ट पडली तर डायरेक्ट खालीच ना जमिनीवर. त्याच्यामुळे आई एकदम दचकली. दचकल्यानंतर ताई आहे ना पटकन अशी आईच्या अंगावरून उडी मारून पटकन मला धरायला असं एकदम ती क्विकली सगळं हे करायला गेली. आणि झालं असं की ती सटकली. आणि ती सटकल्यानंतर आई पहिली पडली आणि ताई तिच्या अंगावर पडली. आणि तुला माहिती आहे माझी ताई कधी गुणगुणीत. ताई तिच्या अंगावरती पडल्यामुळे ना आईचा हा भाग असा खाली गेला आणि दात असे घुसले. समोरचे दादरे आईचे आणि आईला खूप लागलं ते. मी तर पाळण्यात आहे त्याचे. या दोघी एकमेकींच्या अंगावरती पडले. खूप हसायला येतं आत्ताही. आणि त्या पडल्या आणि आईच्या समोरच्या दातांना वगैरे लागलं. नंतर मग त्या दोघी सावरल्या बिवरल्या असतील, उठल्या असतील. आईच्या दातांना ते तेव्हा लागलं ना, ते आज पण आईचा समोरचा दात तो काळा आहे आणि दुखतो खूप. तर ती आज पण मला कधी पण तिचे दात दुखायला लागलं, या काठीमुळे झालंय, या काठीमुळे झालंय. आणि मला पहिले लहान असताना असं म्हणाले, "का काठीमुळे माझ्या दातांची वाट लागली?" असं तर मला कळायचं नाही, मी काय केलं हिच्या दातांना? पण मग तेव्हा तिने हा किस्सा सांगितला, की "तू पाळण्यात होतीस आणि तू उठून पडशील, म्हणून आम्ही दोघी पण तुला पकडायला गेलो आणि दोघी एकमेकींच्या अंगावर पडलो आणि अशी गंमत झाली." ती जेव्हा केव्हा मला आठवते, तर मला एकटीलाच खूप हसू येतं.